छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज येथील राजश्री प्राथमिक या खासगी शाळेबद्दल तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्याला मारहाण करणारा शिक्षक करीम शाह यांच्याबद्दल रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। मारहाण करणारा शिक्षक हा गुंड प्रवृत्तीचा असून RTE अंतर्गत शाळेत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत तो याचप्रमाणे अमानुष अत्याचार करतो, त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा खुलासा बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे। तसेच शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना धडे गिरवणाऱ्या शाह यांच्याकडे कुठलीही डिग्री नसल्याचं देखील बहुजन समाज पार्टीच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय। यासोबतच शिक्षण संस्था चालक सुरेश वाघचौरेवर करीम शाहला पाठिंबा देण्याचा आरोप देखील बहुजन पार्टीकडून करण्यात आला आहे। हा राजश्री कांबळेचा हा विद्यार्थी 7वी वर्गातला वाळूज इथे राहतात आणि ती राजश्री प्राथमिक शिक्षण संस्था शाळा तिचं नाव आहे। त्या शाळेमध्ये हा 7वी वर्गामध्ये शिकतो आणि तिथे करीम शाह नावाचा एक मुस्लिम शिक्षक आहे जो ज्याच्याकडे कुठलीही डिग्री नाही, ना तो D.Ed आहे ना B.Ed आहे। असं असताना एक साधा क्रिमिनल माणूस त्या शाळेवरती शिक्षक म्हणून त्याची नियुक्ती केलेली आहे। परवा दिवशी या ऋषी कांबळेला त्यानं इतकं बेदम मारलं की लेकराचा जीव जावा अशा पद्धतीनं त्यानं अतिशय क्रूर पद्धतीनं मारहाण केलेली आहे। त्याच्या अनेक अशा कंप्लेंट आहेत, अनेक लहान लहान मुलांना त्यांनी मारलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मुलं स्कीममधून आलेले आहेत, RTE मधून आलेले आहेत, त्या मुलांसोबत वैरभाव ठेवून त्यांना अक्षरशः जनावराप्रमाणे तो नेहमीच मारत असतो। आणि त्याला त्या शिक्षण संस्था चालक जो आहे सुरेश वाघचौरे नावाचा जो शिक्षण संस्था चालक आहे, त्या मगरूर शिक्षण संस्था चालकाचं त्या करीम शहाला पाठबळ असल्यामुळं तो दिवसेंदिवस त्याची अशी मस्ती वाढत चाललेली आहे। आणि परवा दिवशी या मुलांना अतिशय क्रूर पद्धतीनं जीव घेणं त्याच्यावरती त्यानं प्रसंग गुदमरलेला आहे। आम्ही सर्वजण इथे आलो, पोलीस स्टेशनला चौकशी केली, त्या संस्था चालक आणि त्या शिक्षकाच्या विरुद्धामध्ये अॅट्रॉसिटीसह गुन्हा दाखल झालेला आहे। आज आम्ही कांबळे परिवाराला भेट दिली आणि त्यांची शहानिशा केली आणि त्यांचा सल्ला घेऊन सोमवारी आम्ही इथली CO आणि कलेक्टरची भेट घेऊन सदर संस्थेची आणि ती शाळेची मान्यता रद्द करावी आणि त्या शिक्षण संस्था चालकाला आणि त्या शिक्षकाला जास्तीत जास्त पद्धतीनं काय सजा देता येईल असा आम्ही प्रयत्न करणार आहोत। बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव मुकुंद सोनाने यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पोलीस प्रशासनासोबत पीडित कांबळे परिवाराला भेट दिली। यावेळी त्यांनी जनमत न्यूज लाईव्ह सोबत संवाद साधत असताना त्यांनी इतरही अनेक खुलासे केले। कुठलीही डिग्री नसताना गुंड प्रवृत्तीच्या शाहाला शाळेतर्फे शिक्षक म्हणून का ठेवण्यात आलं? देशाचं भविष्य अशा बेजबाबदार आणि निर्दयी व्यक्तीच्या हातात देण्याइतकी एका शिक्षण संस्था खरंच मजबूर असते का? हा एक मोठा प्रश्न इथे भेडसावत आहे। ही परिस्थिती पाहता या संपूर्ण प्रकारात शिक्षकांसोबतच शिक्षण संस्था तेवढीच जबाबदार आहे। शिक्षकाला कठोर शिक्षेसोबतच शिक्षण संस्थेचा परवाना देखील रद्द करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून राघोजी पुंडगे यांची रिपोर्ट।